नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. माझं नाव कोमल आहे आणि मी 18 वर्षाची आहे. माझी नुकतीच 10वी संपली आणि मी 11वीची ॲडमिशन घेतली. कॉलेजमध्ये आल्यामुळे मी आता कॉलेजची हवा घेऊ लागले. मी दिसायला खूपच सुंदर होते. माझी हाईट 5 फूट 3 इंच, माझा रंग गोरा. मी अंगाने खूप भरलेली असल्यामुळे दिसायला खूपच आकर्षक वाटत होते. कॉलेजमध्ये माझी खूप हवा होती. सगळी मुले माझ्यावर लाईन मारत होती. दिसायला मी खूप सुंदर असल्यामुळे वर्गात सरांचे लक्ष नेहमी माझ्याकडेच असायचे. मुलं माझ्याशी मैत्री करायसाठी खूप पुढे पुढे करत होते, पण मी जास्त कोणालाही पावत देत नव्हते. मी माझ्या पप्पांना खूपच घाबरत होते, कारण माझे पप्पा नेहमी मला म्हणायचे की परीक्षेत नापास झालीस की तुझं लग्न कुठल्याही मुलासोबत करून देईल. मला तसं करायचं नव्हतं. मला माझ्या पसंतीच्याच मुलासोबत लग्न करायचं होतं. त्यासाठी मला या परीक्षेत कसंही करून पास व्हायचं होतं. वर्गात माझं अभ्यासात लक्ष नसायचं. माझं लक्ष नेहमी माझ्या नटण्याकडे आणि मेकअपवरच असायचं. वर्गात मी सगळ्यांपेक्षा कशी सुंदर दिसेल यावरच माझं लक्ष असायचं. घरातून कॉलेजमध्ये आल्यावर अर्धा तास लेडीज रूममध्ये मी मेकअपच करत बसत होते. वर्गात प्रवेश करताच सगळी मुले माझ्याकडे बघून आकर्षक होत होते. मी अभ्यासात अजिबात हुशार नव्हते. आतापर्यंत मी परीक्षेत कॉपी करूनच पास झाले होते. कॉपी करण्यात मी खूपच माहिर झाले होते. कॉपी करणे खूपच सोपे होते. मुली कुठेही कॉपी लपवू शकतात. त्याच्यासाठी कॉपी लपवण्याच्या खूपच जागा असतात. त्यांच्या कॉपी सापडतही नाही. मीही नको तिथे कॉपी लपवून कॉपी करून पास झाले होते. असंच कॉपी करून मी 10वी पास झाले आणि आता 11वीची परीक्षा जवळ आली. पण आता मला खूपच भीती वाटत होती, कारण माझा काहीच अभ्यास झाला नव्हता. माझं लक्ष नेहमी माझ्या नटण्यावरच असायचं. मी वर्गात कशी सगळ्यात सुंदर दिसेल आणि कशी मी सगळ्या मुलांना माझ्या सौंदर्याने भुरळ पाडेल हेच माझ्या मनात असायचं. त्यामुळे माझं लक्ष अभ्यासात नव्हतेच. पण आता मला कसेही करून 11वीमध्ये पास व्हायचं होतं. 11वीमध्ये जर मी पास झाले तरच मी 12वीमध्ये जाऊ शकत होते आणि कॉपी करण्याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणता उपायही नव्हता. मी आणि माझी अजून एक मैत्रीण होती, कविता. आम्ही दोघेही कॉपी करत होतो. परीक्षेच्या एका आठवड्याआधी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन आम्ही दोघींनी छोट्या छोट्या चिठ्ठ्या बनवून घेतल्या. आम्ही दोघी विचार करत होतो की चिठ्ठ्या कुठे कुठे लपवायच्या, जेणेकरून कोणालाही ते सापडणार नाही आणि आपण पकडले जाणार नाही. माझी मैत्रीण पण माझ्यासारखीच अभ्यासात खूपच कमजोर होती. माझ्या मैत्रिणीच्या घरी दिवसभर कोणीच नसायचं. तिचे आईवडील शेतामध्ये जायचे, त्यामुळे पूर्ण दिवस आम्हाला मोकळाच असायचा. आम्ही कॉपी कुठे कुठे लपवायचं ही प्रॅक्टिस करत होतो. कॉलेजमध्ये एक 35 वर्षाच्या सरांची नजर नेहमी शिकवताना माझ्याकडेच असायची. त्यांची नजर माझ्यावरून हटतच नव्हती. त्या सरांचं नाव होतं योगेश. ते सर आम्हाला केमिस्ट्री हा विषय शिकवत होते. वर्ष संपत आले आणि आमच्या परीक्षा चालू झाल्या. मी आणि माझी मैत्रीण तिच्या घरी जाऊन चिठ्ठ्या लपवल्या. त्यावेळेस मी स्कर्ट आणि वरती शर्ट घातला होता. स्कर्ट थोडासा गुडघ्याच्या खाली होता. स्कर्ट यासाठी घातला होता कारण मांड्यांना चिठ्ठ्या बांधल्या की परीक्षेत सहज काढता याव्या. आम्ही ज्या बारीक बारीक चीट करून ठेवल्या होत्या त्या चिठ्ठ्या मांडीला रबरने बांधून घेतले. बाकीच्या चिठ्ठ्या आम्ही छातीवर लपवल्या, जिथे कोणीही तपासू शकत नाही. आणि काही चिठ्ठ्या नको तिथे लपवल्या, जेणेकरून निवांतपणे आम्हाला चिठ्ठ्या काढून कॉपी करता यावी. पण कधीकधी आम्हाला खूप भीती वाटत होती, कारण जर आजूबाजूला मुलांचा नंबर आला की त्यांच्यासमोर आम्हाला तिथे हात घालून चिठ्ठ्या काढायला अवघड जात होते. जास्तीत जास्त चिठ्ठ्या छातीवर आणि मांड्यांनाच लावल्या जात असायच्या, कारण तिथे जास्त कोणी चेक करतच नसायचं. परीक्षेचे दिवस आले आणि आम्ही असंच कॉपी करून सगळे पेपर दिले. आता शेवटचा पेपर बाकी होता. तो केमिस्ट्री हा विषय मला जरा जास्तच अवघड जायचा. पेपर लिहिता लिहिता खूपच गडबड झाली. शेवटचे 15 मिनटं बाकी होते आणि मी लिहिण्यात खूपच मग्न होते. माझा पेपर अजून पूर्ण झाला नव्हता आणि टाईमही संपत आला होता. त्यामुळे मी गडबडीत लपवलेली चिठ्ठी बाहेर काढली आणि ती बघून लिहिण्यात इतकी मग्न झाली की माझं लक्ष सरांकडे नव्हतंच. तेव्हाच पाठीमागून योगेश सर कसे आले ते मला माहीतच झालं नाही. तेव्हाच सरांनी मला कॉपी करताना बघितलं. ते माझ्याजवळ येत असलेलं बघून मी चिठ्ठी लपवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि सर माझ्याजवळ आले. त्यांनी त्यांचा हात पुढे केला
आणि माझ्या मनात नसतानाही त्यांच्या हातात ती चिठ्ठी दिली. सरांनी ते बघितले. कॉपी करताना सरांनी मला पकडले. त्यांनी लगेच मला वर्गाच्या बाहेर काढलं. माझा चेहरा खूप रडल्यासारखा झाला आणि मी रडू लागले. मी विचार करत होते की आता मी काय करू. सरांनी माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरासमोर कॉपी करताना पकडले असे लाल पेनाने लिहिले होते. त्यामुळे आता मी नापास होणार होते. थोड्या वेळाने पेपर संपला आणि सगळे मुलं निघून गेले. मी तेव्हाही बाहेरच उभा होतो. मला खूप भीती वाटत होती, कारण मी जर नापास झाले तर माझे पप्पा मला खूपच ओरडतील आणि लग्न करून कोणाच्याही गळ्यात मला घालतील. शेवटी मी विचार केला की कसंही करून मी सरांची माफी मागते. त्यामुळे मी सरांची माफी मागण्यासाठी सरांच्या ऑफिसकडे जाऊ लागले. सरांचे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर कोपऱ्यात होते. तिथे थोडासा अंधार होता. तेव्हापर्यंत कॉलेजमधले सगळे शिक्षक निघून गेले होते. जवळपास कोणीही नव्हते. हळूहळू मी सरांच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा सर पेपर ठेवून घेत होते. मी दरवाजा खटखटला आणि विचारले, सर मी आत येऊ शकते का? सर म्हणाले, ये. मी घाबरत आतमध्ये गेले आणि सरांना म्हणाले, सर माझं चुकलं, मला माफ करा. यानंतर मी कधीच असे करणार नाही. तेव्हा सर माझ्याकडे लक्ष न देता खाली बघून पेपर लावत होते. मी पुन्हा म्हणाले, सर तर तुम्ही मला कोणती पण शिक्षा द्या, मला ती शिक्षा मंजूर आहे, पण प्लीज मला नापास करू नका. मी फक्त एवढाच एक प्रश्न कॉपी करत होते आणि त्यात मी पकडले गेले. मी मुद्दाम खोटं बोलत चालले होते, पण सर काहीच न बोलता ते त्यांचं काम करत राहिले. तेव्हा मला समजलं की सर माझं काहीच ऐकत नाही आणि आता मी पास होऊ शकत नाही. तेव्हा घाबरत मी सरांच्या जवळ गेले आणि पुन्हा सरांची माफी मागू लागले. तेव्हा सरांची माझ्यावर नजर गेली आणि ते मला डोक्यापासून पायापर्यंत बघू लागले. भलेही मी 11वीमध्ये शिकत होते, पण माझं शरीर एकदम भरलेलं होतं. त्यामुळे जेव्हा सरांची माझ्यावर नजर पडली तेव्हा ती माझ्याकडे अट्रॅक्ट झाले आणि असंही सरांची खूप दिवसापासून माझ्यावर नजर होती. त्यानंतर सर पेपर बाजूला ठेवून समोर येऊन टेबलवर एका साईडला बसले आणि मला म्हणाले, तू चूक केली आहेस, मग त्याची शिक्षा तर तुला मिळालीच पाहिजे. तेव्हा मी लगेच सरांना म्हणाले, सर मला तुम्ही कोणतीही शिक्षा द्या चालेल, पण प्लीज मला नापास करू नका. हे ऐकल्यावर सर मला म्हणाले, ठीक आहे, पण एक अट आहे, जी शिक्षा मी तुला देईन त्याबद्दल तू कोणालाही बोलणार नाही आणि जे काही आपल्या दोघांमध्ये होईल ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. याबद्दल तू कोणालाही सांगायचं नाही. जर तुला ही गोष्ट मान्य नसेल तर तुला नापास नाही करणार. सरांची ही गोष्ट ऐकल्यावर मी खूपच खुश झाले. मी सरांना म्हणाले, सर मला तुमची सगळी अट मान्य आहे. याबद्दल मी कोणालाही काहीही सांगणार नाही. माझी मान्यता मिळताच सर उठून बाहेर चक्कर मारून आले. बाहेर जाऊन बघितले की कोणी जवळपास आहे. बघून ते ऑफिसमध्ये आले आणि आतून दरवाजा बंद केला आणि येऊन खुर्चीवर बसले. तेव्हा मी त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिले. त्यानंतर सर मला म्हणाले, मला पहिला हे सांग, तू कॉपी कुठे कुठे लपवून ठेवले आहेस? हे ऐकून मी थोडी घाबरले. सरांनी मला घाबरलेलं बघितलं तेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, माझ्याजवळ ये आणि मला पण मोकळेपणाने सांग. सरांचा हात माझ्या कमरेवर होता. मी सरांना म्हणाले, सर मी कॉपी माझ्या मांड्यांना रबरने लावली आहेत आणि काही कॉपी छातीवर आहेत. त्यांनी मी माझ्या छातीकडे इशारा केला. त्यानंतर लगेच मला सर म्हणाले, मला दाखव, बघू तू कॉपी कशी लपवली आहेस. तेव्हा मी एकदम गप्प झाले. तेव्हा मी काहीच बोलले नाही. तेव्हा सर मला पुन्हा म्हणाले, घाबरू नकोस, इथे माझ्याशिवाय कोणीच नाही, मला दाखव. त्यानंतर ते माझ्या खांद्यावर हात ठेवून चोळू लागले आणि मला वरून खाली वेगळ्याच नजरेने बघू लागले. मला कसेही करून पास व्हायचे होतं. त्यामुळे माझ्याकडे आता सरांचं म्हणणं ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा मी माझ्या छातीवरची कॉपी काढून सरांकडे दिली. सर तेव्हा माझ्याकडे खूप टक लावून बघत होते. त्यानंतर ती मला म्हणाले, अजून कुठे कुठे लपवले आहेस? त्यानंतर मी माझ्या मांडीकडे बोट केले. तेव्हा सर मला म्हणाले, दाखव, बघू मला की तू अजून कुठे कॉपी ठेवली आहेस. मला ती सगळी जागा बघायची आहे. तेव्हा मला काही समजत नव्हतं की मी आता काय करू, पण मला नापास व्हायचे नव्हते. नापास होण्याच्या भीतीने मी माझं मन घट्ट केलं आणि विचार केला की काही तरी मला फेल व्हायचं नाही. त्यानंतर हळूहळू माझा ड्रेस वरती केला आणि सरांनी माझी गोरी मांडी दाखवू लागली. सर ते बघतच राहिले. मी जसं वरती करत होते तसं माझ्या मांड्यांना कॉपी बांधलेलं दिसत होतं. त्यामुळे मला ड्रेस पूर्ण वरती करावा लागला. माझ्या दोन्ही मांड्यांना कॉपीच्या चिठ्ठ्या बांधल्या होत्या. त्यानंतर सर कॉपी काढत माझ्या गोऱ्या मांड्यावरून हात फिरवू लागले.
मी आता थरथर कापत होते. मला खूप भीती वाटत होती. माझं हृदय खूप जोरात धडधडत होते. आता सर दुसऱ्या मांडीवरची कॉपीच्या चिठ्ठ्या काढत माझ्या मांडीवरून हात फिरू लागले. त्यानंतर सर म्हणाले, आता तुझी दोन्ही. मी तसंच केलं. मला माहीत नव्हतं की आता पुढे काय होईल. मी ड्रेस कमरेपर्यंत पकडला, ज्यामुळे स्पष्ट नको ते दिसत होतं. सर खुर्चीवर बसले होते. कोमलचा हात थरथरत होता. ऑफिसमध्ये अंधार पसरला होता आणि दार आतून बंद केलं होतं. योगेश सर समोर बसले होते. तिला काहीतरी वेगळ्या नजरेने पाहत, पण कोमलला काहीतरी चुकीचं जाणवत होतं. सर कॉफीच्या चिठ्ठ्या काढताना जास्त शांत होते, जणू काही ते आधीपासूनच काही योजना आखून होते. कोमल घाबरल्यासारखी उभीच राहिली होती. तेवढ्यात सरांनी हळू आवाजात विचारलं, कोमल, तुला माहिती आहे का मी तुला पकडलं तरी दुसऱ्या कोणालाही सांगितलं नाही का? कोमल काहीच बोलली नाही. सर पुढे म्हणाले, कारण मी महिनाभरापासून लक्ष ठेवतोय कोण कॉपी करतंय. फक्त तुलाच नाही, खूप जण करतात. कोमलच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. सर पुढे म्हणाले, मी तुला घाबरवण्यासाठी पकडलं नाही. मी एक गोष्ट उघड करायला आलोय. सरांनी टेबलावरती ड्रॉवर उघडला आणि त्यातून एक छोटा मोबाईल काढला. सर म्हणाले, या कॉलेजमध्ये काही मुलं मुलींची चूक पकडून त्यांना ब्लॅकमेल करतात. मला वाटलं तूही त्याच्या जाळ्यात अडकलीस. कोमल थक्क झाली. सरांनी पुढे सांगायला सुरुवात केली, गेल्या वर्षी 2 मुलींनी चुकीच्या भीतीने मोठी चूक केली. मला ते पुन्हा होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून मी तुझं लक्ष मुद्दाम माझ्याकडे वळवलं. तू घाबरून मला सत्य सांगशील म्हणून. कोमलच्या अंगात काटा आला. इतकं घडून गेलं, पण सरांचा हेतू पूर्णपणे वेगळाच होता. कोमल घाबरून म्हणाली, सर, म्हणजे तुम्ही मला शिक्षा म्हणून काही? सर लगेच म्हणाले, नाही कोमल, तसं काही नाही. मी शिक्षक आहे, कुणाचा फायदा उठवणारा नाही. सरांचा आवाज कठोर होता, पण डोळ्यात प्रामाणिकपणा होता. ते पुढे म्हणाले, मी दार का बंद केलं माहिती आहे? कारण त्या मुलांपैकी एक मुलगा तुझी कॉपी करतानाचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला थांबवलं, म्हणून मी तुला इथे बोलावलं, तुला सुरक्षित ठेवण्यासाठी. कोमलच्या डोळ्यात पाणी आलं. तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. ती म्हणाली, सर, मी तुमच्याबद्दल चुकीचे समजले. सर शांतपणे म्हणाले, तुझी भीती स्वाभाविक आहे, पण लक्षात ठेव, चुकी करून ती दुरुस्त करणारा मोठा असतो, ती लपवणारा नाही. कोमल इतकी भावूक झाली की तिने दोन्ही हात जोडून सरांना माफी मागितली. सर म्हणाले, कोमल, मी तुझा पेपर रद्द करणार नाही, पण मी तुला एक संधी देतो. सकाळी रिटेस्ट आहे, ती तू कोणतीही कॉपी न करता देणार एकच संधी, आणि मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. कोमलचा श्वास थांबल्यासारखा झाला. तिला वाटलं तिचं आयुष्य संपलं आहे, पण खरं तर आता नव्याने सुरू होतं. सरांनी टेबलावरून कॉफीच्या चिठ्ठ्या बाजूला सारल्या आणि म्हणाले, आता घरी जा, रडू नकोस. उद्या नव्या सुरुवातीसाठी तयार हो. कोमल ऑफिसमधून बाहेर पडली आणि तिला अचानक जाणवलं, ती आज पहिल्यांदाच स्वतःला कमजोर नव्हे तर मजबूत समजत होती. पण तिला अजून ठाऊक नव्हतं, रिटेस्टच्या दिवशी तिच्यासाठी आणखी मोठा धक्का वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल उठली. रात्रभर तिला नीट झोपच आली नव्हती. तिच्या मनात भीती, तणाव, पण त्याचबरोबर एक नवीन आत्मविश्वास होता. आज मी खोटं काहीच करणार नाही, तिने स्वतःशीच ठरवलं. ती रिटेस्ट देण्यासाठी कॉलेजकडे गेली. कॉलेजच्या गेटवर पाऊल टाकताच तिला जाणवलं, सगळं किती शांत आहे, पण तीच शांतता तिचं हृदय थरथरत होती. परीक्षा हॉलच्या बाहेर काही मुलं एकमेकांशी कुजबूज करत होती. त्यांची नजर कोमलकडे गेली आणि ते अचानक शांत झाले. कोमलला ते खूप विचित्र वाटलं. ती हॉलमध्ये गेली आणि आत योगेश सर उभे होते. त्यांनी कोमलकडे पाहून हलकंसं स्मित केलं. टेन्शन घेऊ नको, ते म्हणाले. पण कोमलने पाहिलं, सरांनी आज वेगळाच कठोर चेहरा धरला होता. कोमलला टेबलावर सीट नंबर मिळाला आणि ती बसली. तिचा पेपर समोर ठेवण्यात आला. खूप अवघड होता. तिने पेपर लिहायला सुरुवात केली, पण तीच फक्त 5 मिनिटं झाली असतील. तेवढ्यात अचानक हॉलचा दरवाजा मोठ्या आवाजात उघडला. प्राचार्य आत आले आणि त्यांच्या मागे 2 शिक्षिका. सर्व शिक्षिकांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. प्राचार्यांचा आवाज कठोर होता, सगळ्यांनी पेन खाली ठेवा. कोमलचं हृदय धडधडू लागलं. कुणालाच काही कळत नव्हतं काय घडलं. प्राचार्य म्हणाले, कालच्या केमिस्ट्री पेपरमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक व्हिडिओ क्लिप प्राप्त झाली आहे. कोमलच्या अंगात थंडी पसरली. तिच्या हातात धडपड सुरू झाली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तो व्हिडिओ कोणाचा कसा? कोमल भयभीत नजरेने योगेश सरांकडे पाहू लागली. ही क्लिप कोणी अनोळखी व्यक्तीने आमच्या मेलवर पाठवली आहे. कोमलच्या पोटात खड्डा पडला. कोणीतरी तिला रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होता, हे सरांनी सांगितलं होतं. म्हणजे त्या मुलींनाच का? प्राचार्य म्हणाले, हा व्हिडिओ आम्ही आता तपासू.
जो कोणी यात दिसेल त्याच्यावर तात्काळ कारवाई होईल. कोमलचा श्वास अडकला. तिला त्या क्षणी वाटलं सगळं संपलं. पण लगेच योगेश सर उठले आणि म्हणाले, सर एक मिनटं. सगळ्यांचे डोळे त्यांच्याकडे वळले. सर म्हणाले, मला तो व्हिडिओ पाहायला मिळाला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये एकही मुलगी नाही. कोमलच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. काय? प्राचार्य गंभीर चेहऱ्याने म्हणाले, कसं काय? सर शांतपणे म्हणाले, त्या मुलांनी चुकून चुकीचा व्हिडिओ पाठवला आहे. जे काही कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलं ते फक्त मुलांचे गैरवर्तन, मुली नव्हत्या. कोमल शॉकमध्ये होती. सरांनी तिचा जीव वाचवला. पण प्राचार्य अजून शंका घेत होते. सर पुढे म्हणाले, जर परवानगी असेल तर मी संपूर्ण सत्य सांगू शकतो. प्राचार्यांनी मान डोलावली. सर म्हणाले, काल कोमल कॉपी करत होती हे खरं, पण मी तिच्यावर कोणतीही कारवाई न करता तिला रिटेस्टची संधी दिली. कारण काही मुलं तिचा गैरफायदा घेण्यासाठी तिला मुद्दाम भडकावत होती. ती मुलं तिचा व्हिडिओ काढत होती. मी त्यांना थांबवलं. हॉलमध्ये पिन पडली तरी आवाज येईल असा शांतता पसरली. प्राचार्य म्हणाले, त्या मुलांची नावं. योगेश सरांनी एक कागद पुढे केला. त्यावर 5 मुलांची नावं होती ज्यांनी कोमलला नाही पण इतर अनेक मुलींना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. प्राचार्य संतापले. त्यांना आता लगेच सस्पेंड केले जाईल. कोमलने सुटकेचा श्वास घेतला. पण ही सुटका इथेच संपत नव्हती. प्राचार्याने कोमलकडे पाहिलं. तिचं हृदय थांबलं. प्राचार्य म्हणाले, कोमल तू काल चुका केल्या, पण आज तू त्या दुरुस्त करायला आली आहेस. म्हणून तू परीक्षेला बसू शकतेस. कोमलच्या डोळ्यात पाणी आलं. ती पहिल्यांदाच खरं पेपर लिहू लागली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं, सरांनी तिचं आयुष्य वाचवलं होतं. पण याच वेळी पेपर लिहिता लिहिता तिला एक गोष्ट खटकली. काल सरांनी तिच्या कॉपीच्या चिठ्ठ्या घेतल्या. त्या सरांच्या टेबलावर होत्या, पण आज त्या दिसत नव्हत्या. त्या गायब झाल्या होत्या. हा योगायोग होता की कोणीतरी त्या रात्री सरांच्या ऑफिसमध्ये गेला होता आणि कोमलला अजूनही कळत नव्हतं की त्या चिठ्ठ्या गायब होण्यामागे एक मोठं गुपित दडलं आहे. परीक्षा संपल्यावर कोमल हॉलच्या बाहेर आली. तिचं मन शांत होतं, पण मेंदू मात्र सतत एकाच गोष्टीवर अडकला होता. त्या चिठ्ठ्या कुठं गेल्या? सरांच्या टेबलावर त्या होत्या. त्यांनी त्या बाजूला काढल्या होत्या. पण आज सकाळी टेबल तपासलं तेव्हा ज्या मुलांनी व्हिडिओ पाठवला होता त्यांच्याकडे सरांनी कागद दाखवला, पण त्या चिठ्ठ्या मात्र कुठेच नव्हत्या. कोमलचे मन पुन्हा अस्वस्थ होऊ लागले. ती सरांच्या ऑफिसकडे चालू लागली. ऑफिसची खिडकी अर्धवट उघडी होती. आतून हलक्या आवाजात कोणाचं तरी संभाषण चालू होतं. कोमल थांबली. आवाज योगेश सरांचा नव्हता, दुसरा कोणीतरी होता. तुम्ही चिठ्ठ्या कुठे ठेवल्या? त्या आवाजाने कोमलचं हृदय जोरात धडधडू लागलं. दुसरा आवाज लगेच म्हणाला, त्याची चिंता करू नका, पुरावा आता माझ्याकडे आहे. कोमलला धक्का बसला. पुरावा? पहिला माणूस म्हणाला, चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत. म्हणजे आता कोमल आपल्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. ती एकदा तरी माझ्याकडे येईलच. कोमलचे कान थरथरू लागले. हा कोण? दुसरा पुरुष. का? त्यावेळी योगेश सरांचा आवाज आला, मी कोमलला चुकीपासून वाचवलं. कुणीही तिला जवळ येण्यासाठी दबाव टाकू नये. दुसरा आवाज कडकपणे म्हणाला, पण तू विसरतो आहेस सर, ती मुलगी दिसायला सुंदर आहे, निरागस आहे आणि अशा मुलींना नियंत्रणात आणायला पुरावे खूप उपयोगी पडतात. कोमलचा श्वास अडकला. हे काय चाललं आहे? दुसरा माणूस पुढे म्हणाला, तुला नको असेल तर बाजूला हो. चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत. ती उद्या किंवा परवा माझ्याकडे स्वतःहून येईल. योगेश सरांनी ठाम आवाजात म्हटलं, मी तुला असं करू देणार नाही. तो माणूस हसला. तू थांबवून दाखव, बघू. त्या क्षणी कोमलने चुकीची पायरी मागे घेतली आणि खाली जमिनीवर पाय आपटल्यासारखे आवाज झाला. आतल्या दोघांनी एकदम शांतता धरली. मग दुसरा आवाज बंद झाला आणि कोणीतरी दरवाजाकडे येऊ लागलं. कोमलच्या काळजात धस्स झालं. ती पळायला वळती पण लगेचच ऑफिसचा दरवाजा उघडला. बाहेर समोर उभा होता तो वर्गाचा निरीक्षक शिक्षक अशोक सर. त्यांची नजर थेट कोमलवर पडली. ते स्मित हास्य करत म्हणाले, अगं कोमल, इथे काय करत आहेस? चिठ्ठ्या शोधायला आली आहेस का? कोमलच्या पायाखालून जमीनच सरकली. तिला आता स्पष्ट कळलं, त्या चिठ्ठ्या गायब होण्यामागे आणि तिला ब्लॅकमेल करण्यामागे योगेश सर नव्हते तर दुसरे कोणी होते. आणि त्यात अशोक सरांचा हात नक्की होता. पण ही अजून सुरुवात होती. कारण अशोक सर कोमलजवळ येत म्हणाले, चल आत ये, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. कोमल मागे सरकली. नको, मी निघते, अशोक सर म्हणाले. अगं घाबरू नकोस, त्या चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत. पण काळजी करू नकोस, मी तुला पास करायला मदत करीन. कोमलचा श्वास थांबला आणि त्या क्षणी मागून कोणीतरी जोरात म्हणाले, कोमल मागे हट. कोमल वळली. ती योगेश सर होते. त्यांचा चेहरा संतापाने लाल झाला होता आणि त्याच क्षणातच तिला कळलं, आता खरी लढाई सुरू होणार होती.
अशोक सर कोमलकडे येत होते आणि कोमल थरथर कापत मागे सरकत होती. त्यांच्या डोळ्यात विचित्र चमक होती. ते तिच्याजवळ अगदी काही पावलांच्या अंतरावर येणार इतक्यात अचानक मागून योगेश सरांचा मोठा आवाज आला. कोमल, तिथून बाजूला हो. कोमल दचकून बाजूला झाली. योगेश सर पुढे येत अशोक सरांसमोर उभे राहिले. त्यांचा चेहरा संतापाने लाल झाला होता. अशोक सर मात्र स्मित करत म्हणाले, काय रे योगेश, एवढं का उफाळलास? मुलगी घाबरली म्हणून की तुझं रहस्य उघड होतील म्हणून? योगेश सर राग आवरत म्हणाले, कोमलला घाबरवणं बंद करा. तुम्हाला माहीत आहे ती आधीच मानसिक तणावात आहे. अशोक सर हसत म्हणाले, तणाव? अरे तिच्याकडे मी पकडलेला पुरावा आहे. या चिठ्ठ्या तिच्या भविष्यासाठी खूप धोकादायक आहेत. कोमलचे डोळे अशोक सरांच्या हातातील लिफाफ्यावर खिळले. त्या लिफाफ्यातच तिच्या कॉपीच्या चिठ्ठ्या होत्या. अशोक सर पुढे म्हणाले, आणि तू सांगतोयस मला थांबायला? याच चिठ्ठ्यांच्या जोरावर मी तिला सहज बोलावू शकतो. 1 मिनिटात माझ्यासमोर उभी राहील. कोमलच्या अंगात रोमांच उठला. तिने दहशतीने एक पाऊल मागे घेतलं. योगेश सर दरवाजाच्या मधोमध उभे राहिले आणि रागाने म्हणाले, अशोक सर, तुम्हाला विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करायचा अधिकार नाही. अशोक सर खवचटपणे म्हणाले, मग तू काय करणार? प्राचार्यांना सांगणार का? सांग. व्हिडिओ पाठवणारे मुलं माझ्या हातात आहेत आणि हा पुरावा पण. ते लिफाफा हलवत म्हणाले, कोमल फक्त एक सुरुवात आहे. कोमलला त्या क्षणी समजलं, हा माणूस फक्त तिलाच नव्हे अनेक मुलींना असंच त्रास देणार होता. योगेश सर एक पाऊल पुढे जात म्हणाली, चिठ्ठ्या मला द्या. अशोक सरांनी हात मागे घेतला. अरे ठेव तुझं नाटक. मला माहीत आहे का तू एवढा तिच्या बाजूने बोलतो आहेस. ते कोमलकडे बोट दाखवत म्हणाले, ही सुंदर आहे म्हणून सगळ्यांचं लक्ष ज्यावर जातं. तू देखील. योगेश सरांनी त्यांचा हात मागे पकडत रागाने म्हटलं, तुमच्या तोंडातून तिच्याबद्दल एकही शब्द ऐकू येत इच्छित नाही. अशोक सर खवळले. त्यांनी टेबलावरचा एक फाईल काढून फेकली. फाईल जमिनीवर पडताच त्यातील त्या चिठ्ठ्या खाली पसरल्या. कोमलकडून एक आर्त अंबरडा बाहेर पडला. माझ्या चिठ्ठ्या. योगेश सर पटकन खाली वाकले आणि त्या चिठ्ठ्या हातात घेतल्या. तुम्ही या चिठ्ठ्या मुलींना धमकावण्यासाठी वापरत होतात. ते संतापाने ओरडले. अशोक सर म्हणाले, हो, कारण अशा मुली मूर्ख असतात, घाबरायला सोप्या. त्यांचा आवाज क्रूर होता. कोमलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. योगेश सरांना आता सहन होईना. ते सरळ अशोक सरांच्या समोर गेले. तुमची जागा कॉलेजमध्ये नाही. मी लगेच प्राचार्यांना सर्व सांगतो. अशोक सर हसले. पुरावे आहेत तुझ्याकडे. तू आणि ही मुलगी दोघेही काल ऑफिसमध्ये एकटे होते. मी सांगितलं तर ते चुकीचे वाटाल. कोमलचं रक्त थंड पडलं. उलट त्यांच्याकडे सगळ्यांना संशय येईल असा धोका होता. पण योगेश सरांनी ठामपणे उत्तर दिलं, पुरावा हवा आहे माझ्याकडे. अशोक सर तबकले. योगेश सरांनी त्यांच्या खिशातून फोन काढला. मी कॉल सर्व रेकॉर्ड केलं. अशोक सरांचा चेहरा पांढरा पडला. तू माझं बोलणं? हो, योगेश सर म्हणाले. आणि तू कोमलला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे या रेकॉर्डिंगमध्ये आहे. अशोक सर एकदम कोमलकडे वळले आणि तीव्र आवाजात ओरडले, ही मुलगी माझं करिअर बुडवणार नाही. ते तिच्याकडे धावत येऊ लागले. कोमल भीतीने थिजली. पण त्याआधीच योगेश सरांनी कोमलकडे येणारा मार्ग अडवला. दोघांमध्ये जोराची ढकलाढकली झाली. अशोक सरांचे संतापलेले डोळे लाल झाले. त्यांचा हात उगारला. पण योगेश सरांनी त्यांचा हात पकडला आणि बाजूला ढकलले. ते ओरडले, कोमल निघ पटकन. कोमल थरथरत पळू लागली. मागून दोघांचा आवाज येत होता. ओरड, ढकलाढकली, खुर्ची पडण्याचा आवाज. कोमल जिन्याकडे येत होती. पण अचानक तिने मागे वळून पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले. ऑफिसच्या दरवाजातून अशोक सर बाहेर धावत आले आणि त्यांच्या हातात एक स्टीलचा पेपर कट होता. ते संतापाने ओरडले, तूही थांब. कोमल आज दोघांनाही धडा शिकवतो. कोमलचे पाय सुन्न झाले. तिने जिन्यात पाऊल टाकले. पण तेवढ्यात योगेश सर मागून धावत येत ओरडले, कोमल खाली जाऊ नकोस. पण खूप उशीर झाला होता. कारण आता पुढच्या क्षणात कोमलचं पायरीवरचं पाऊल घसरलं आणि ती थेट खाली कोसळू लागली. कोमलचं पाऊल घसरलं आणि ती जिन्यावरून खाली कोसळू लागली. प्रत्येक पायरीवर तिचं शरीर आपटत होतं. डोळ्यांसमोर सगळं काळं पडत चाललं होतं. शेवटी ती खाली येऊन जोरात आदळली आणि पूर्णपणे बेशुद्ध झाली. वरच्या मजल्यावर उभे असलेले योगेश सर घाबरून ओरडले, कोमल. ती लगेच जिना उतरून खाली धावत आले. अशोक सर काही क्षण तबकले. त्यांच्या हातातील पेपर कटर खाली पडला. खाली पोहोचल्यावर योगेश सरांनी कोमलला हलवून पाहिलं. तिच्या कपाळातून थोडं रक्त येत होतं, पण श्वास चालू होता. त्यांनी लगेच मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. कॉलेजमधील काही कर्मचारी आणि शिक्षक तिथे धावत आले. वातावरण एकदम तणावपूर्ण झालं. प्राचार्यांनाही लगेच कळवण्यात आलं. काही मिनिटात
कोमलला कॉलेजच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. योगेश सर तिच्यासोबत होते. दुसऱ्या बाजूला अशोक सर गोंधळलेले उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आता पूर्णपणे गायब झाला होता. प्राचार्यांनी कठोर आवाजात त्यांना थांबायला सांगितलं आणि लगेच चौकशी सुरू केली. योगेश सरांनी त्याच्या फोनमधील रेकॉर्डिंग प्राचार्यांना दिलं. त्या रेकॉर्डिंगमध्ये अशोक सरांनी केलेले सर्व संभाषण स्पष्ट ऐकू येत होतं. ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, धमक्या आणि कोमलला फसवण्याची योजना. प्राचार्य संतापले आणि तात्काळ अशोक सरांना निलंबित केलं आणि पुढील कारवाईसाठी पोलिसांना कळवलं. काही वेळात पोलीस आले आणि त्यांनी अशोक सरांना ताब्यात घेतलं. कॉलेजमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळे विद्यार्थी आदरले होते. हॉस्पिटलमध्ये काही तासानंतर कोमलला शुद्ध आली. तिचे डोळे उघडताच तिने पाहिलं. तिच्या बाजूला योगेश सर उभे होते. त्यांच्या डोळ्यात काळजी आणि दिलासा दोन्ही दिसत होते. कोमल हळूहळू आवाजात म्हणाली, सर. योगेश सरांनी शांतपणे उत्तर दिलं, तू सुरक्षित आहेस, काळजी करू नकोस. कोमलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला सगळं आठवलं, तिची चूक, भीती आणि नंतर घडलेलं सगळं. ती म्हणाली, सर माझ्यामुळे हे सगळं झालं. सर म्हणाले, नाही कोमल, चूक प्रत्येकाकडून होते, पण चुकीचा गैरफायदा घेणारे लोक मोठी चूक करतात. तू धाडस केलंस म्हणून सत्य बाहेर आलं. काही दिवसांनी कोमल पूर्णपणे बरी झाली आणि पुन्हा कॉलेजमध्ये आली. सगळे तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. आता फक्त तिच्या सौंदर्यासाठी नाही, तर तिच्या धैर्यासाठी. प्राचार्यांनी संपूर्ण वर्गासमोर घोषणा केली की कोमलला रीटेस्टमध्ये प्रामाणिकपणे पास केल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात येईल. कोमलने त्या दिवशी ठरवलं, ती आता कधीच चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही. तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि हळूहळू स्वतःला बदलायला सुरुवात केली. योगेश सर तिच्यासाठी फक्त शिक्षक नव्हते, तर योग्य मार्ग दाखवणारे मार्गदर्शक बनले. काही महिन्यानंतर निकाल लागला. कोमल चांगल्या गुणांनी पास झाली होती. घरी तिच्या आईवडिलांनी अभिमान वाटत होता. कोमलने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हसली, कारण आता ती फक्त बाहेरून सुंदर नव्हती, तर आतूनही मजबूत होती आणि प्रामाणिक झाली होती. आणि त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. भीतीचा नाही, तर आत्मविश्वासाचा. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.